नितीनजी, मला विचारायचं आहे, तुम्ही या कारंजा गावचे उपनगराध्यक्ष आहे. आतापर्यंतचा काय काय विकास इथे झालेला आहे, मुख्य समस्या कोणत्या होत्या ज्या इथे तुम्ही पाहिल्या, ज्या पूर्ण झालेल्या आहेत, आणि इन फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहणार आहे? आमचा आता 1 वर्ष अगोदर जवळपास 6 वर्ष आपली नगरपंचायत निवडणुका झाला. तर आमची समजा 17पैकी 15 बॉडी काँग्रेसची आली. त्या 6 वर्षाच्या काळामध्ये जरा शासनाकडून ज्या पद्धतीने निधी मिळाला पाहिजे तसा कोणत्या प्रकारचा निधी या नगरपंचायतला मिळाला नाही. वर्धा जिल्ह्यातली अशी एक नगरपंचायत आमची का आष्टीला 5 करोड, शेलूला 3 करोड, समुद्रपूरला 5 करोड निधी मिळाला आणि कारंजा शहराला 1 रुपया निधी मिळाला नाही. मुख्य समस्या म्हणजे कारंजाची पाण्याची आहे. इथे 5 दिवसाआड 4 दिवसाआड नळ सोडावं लागते आणि आमचा जो फिल्टर प्लांट आहे, फिल्टर प्लांट आमचा एक म्हणजे दुरुस्त करायला लागते, नवीन प्लांट तयार करायचा आहे, नवीन योजना. आणि मुख्य म्हणजे शहरातील रोड, नाल्या ह्या फार मोठ्या समस्या आहे. आणि नवीन नगरपंचायत ज्या स्थापन झाल्या त्याच्यामध्ये समजा आता 1-6 वर्षाचा काळ झाला तेव्हा सरकारचा कोणताही निधी मिळाला नाही. त्यामुळे आम्ही काही जास्त शहरासाठी आतापर्यंत करू शकलो नाही. परंतु आम्ही प्रयत्नशील आहे. आम्ही आतापर्यंत 3 करोड रुपयाचे आम्ही आता TS करून सरकारला नगरोत्थान निधी मागितला आहे. मुख्य स्ट्रीट लाईटसाठी कारंजा शहरातील मुख्य रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट आणि पूर्ण कारंजा शहरात जवळपास 800 नवीन स्ट्रीट लाईट लावण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. तोही आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये सोपविलेला आहे. असे म्हणजे कारंजा शहरात दृष्टिकोनातून स्ट्रीट लाईट, रोड, नाली आणि मुख्य म्हणजे पाण्याची व्यवस्था, ह्या 4 व्यवस्था आम्हाला करण्यासाठी शासनाने मदत करा, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. कारण तुझे थोडा भेदभाव होत आहे. काँग्रेसची सत्ता असल्याच्यानं एकमेव अशी नगरपंचायत आहे की जिथे आतापर्यंत 1 पैसाही निधी आलेला नाही आहे. नितीनजी, स्ट्रीट लाईट आणि वैद्यकीय सेवा पर्याप्त मात्रेत आहे काय? कारण या मुख्य समस्या गावात असतात, या पूर्णपणे झालेल्या आहेत. स्ट्रीट लाईट तर कारंजा शहरामध्ये अजिबात नाही. आता आमच्याकडे फक्त 23 वॅटचे हे लाईट आहे आपले. स्ट्रीट लाईटचा मी प्रस्ताव तयार केलेला आहे. स्ट्रीट लाईटचा मी प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि वैद्यकीय व्यवस्था जर म्हटलं आपण तर हायवेवरचं गाव असल्याच्यानं इथे थोडं बहुत म्हणावे तशी हाय व्यवस्था आहे वैद्यकीय व्यवस्थामध्ये. आणि नागपूर सेंटर जवळ असल्याच्यानं इथे तेवढं वैद्यकीयचा काही प्रॉब्लेम नाही आहे. नितीनजी, गावामध्ये आपण पाहिलंय की मुख्य बेरोजगारी एक मुख्य समस्या बनलेली आहे. तर गावामध्ये उद्योगधंदे यायला पाहत नाही, गावामध्ये उद्योगधंदे नाही राहत. तर काय वाटतं तुम्हाला की शासनाने गावामध्ये जर छोटे उद्योग केले तर बेरोजगारी खूप दूर शकते? तर काय सरकारचं गावाकडे लक्ष नाहीये? अजिबात नाही. याच्यात तुम्हाला आमच्या कारंजा शहरामध्ये आमदार अमरका यांनी 2009 मध्ये 500 एकरची MIDC मंजूर करून आणली. 2008 मध्ये जवळपास 10 वर्षाचा कार्यकाल होऊन आला, परंतु काही ज्यात प्रोग्रेस नाही आहे. ते जर MIDC मंजूर झाले तर इथे लागून नागपूर जवळ आहे, 75 किलोमीटरच्या नागपुरातलेही प्रोजेक्टवाले कारंजा येऊ शकते. आणि आजूबाजू कारंजाच नाही तर कारंजा तालुक्यातील लोकही तिथं बेरोजगार दूर होऊ शकतो. परंतु सरकार याच्यावर काही लक्ष देत नाही. सरकारनं लक्ष देणं आवश्यक आहे. कारण ग्रामीण भागामध्ये लहान प्रोजेक्ट जर झाले तर इतकेच युवक इथं काम रोजगार आपलं पोट भरू शकतात. नितीनजी, खूप खूप धन्यवाद.